मी आता माझं जुनं घर तुम्हाला दाखवण्यासाठी नेते आहे. त्यानंतर आपण नवीन घरी येऊया. सगळे आहेत. इथे माझं लहानपण, इथे माझा जन्म झालेला आहे. आता गेली 26 वर्ष आम्ही ह्या रूममध्ये होतो. सगळ्या प्रॉब्लेमला फेस करणं, त्याच्यानंतर इथून सगळा आमचा प्रवास सुरू झालेला होता. या 5 पत्रामध्येच माझी स्टडी रूम, आमचं बेडरूम, आमचं किचन, आमचं हॉल, सगळं काही हे आमची रूमच. माझ्या पप्पांनी ह्या रूममध्ये आम्हाला खूप छान संस्कार दिलेले आणि त्या संस्कारामुळेच आज जे काही मी अचीव केले माझ्या पप्पा नसताना ते माझ्यासोबतच आहे. असे माझ्यासोबत नाही, पण माझ्यासोबतच आहे की ज्यांनी आज त्यांचं राहिलेलं जे घर होतं ते मी कंप्लीट केलं आणि त्यांचं ड्रीम जे अधुरं राहिलेलं होतं ते घर मी कंप्लीट करून आज आम्ही आमच्या नवीन घरी शिफ्ट झालेलो आहे. या 5 पत्रांमध्येच एवढी वर्ष काढलेली आहे. इथंच माझं शिक्षण कंप्लीट झालेलं आहे. आज माझ्यासाठी एक आनंदाची पण गोष्ट आहे की मी माझ्या पप्पांचं स्वप्नाचं घर पूर्ण केलंय. आमचं नवीन घर कंप्लीट झालंय आणि आज म्हणजे एक जे म्हणतात ना सुख असतं, जी खुशी असते मनाला की हा मी माझ्या पप्पांचं ड्रीम अचीव केलंय आणि ते ड्रीम अचीव केल्याच्या नंतर जे समाधान असतं ते समाधान पण आहे माझ्याकडे की हा मी माझ्या पप्पांचं स्वप्न कंप्लीट केलंय. घरामध्ये आम्ही शिफ्ट झालोय. पण एकीकडे माझे पप्पा म्हणजे आमच्या जुन्या घरून आमच्या नवीन घरी शिफ्ट होतं. याच्यातल्या सगळ्या ज्या आठवणी आहेत, जे लहानपण गेलं, इथे ऑल सगळ्याचे प्रॉब्लेम्स असतात ती कशी ह्या 5 पत्रांच्या रूममध्ये आम्ही फेस केले. जे फॅमिली इशू असो, जे अदर कोणते इशू असो, ह्या रूममध्ये सगळं काही आमचा अभ्यास करायचा, सगळ्या गोष्टी म्हणजे माझे पप्पा असे होते की ज्यांनी ह्या 5 पत्राच्या रूममध्येच आम्हाला घडवलेलं आहे. माझा अभ्यासाचा विषय असो, संस्कार असो, अशी कोणतीच गोष्ट त्यांनी सोडली नाही की माझ्यामध्ये आज ती नाही आहे. आणि त्यांच्या संस्कारामुळे आज मी त्यांचं ड्रीम अचीव करू शकले आणि आमचं नवीन घर मी रेडी केलं आहे आणि आज आम्ही त्या नवीन घरात शिफ्ट होतोय. आणि आज माझे पप्पा पण असे जरी नसले तरी ते माझ्या सोबत आहेत. त्यांना पण हॅपी वाटत असेल की आम्ही आमच्या नवीन घरी शिफ्ट झालो आहे. पण हे जे जुनं घर आहे हे मी यासाठी दाखवते की आमची 26 वर्ष गेली आहे. त्या 26 वर्षाचा पूर्ण जो खडतर प्रवास म्हणतात ना ह्या रूममध्ये, हे रूम म्हणजे माझं एक मंदिर आहे की जिथे माझ्या पप्पांसोबत आम्ही राहिलो. एवढी 26 वर्ष सहवास आमचा सोबतचा होता. थोडा दुःखाचा क्षण असो, सुखाचा क्षण असो, सगळे मेमरीज हे आमच्या घरामध्ये.